आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कृष्णा नदीत विषाचा वेळखा, रसायने व मळीमुळे हजारो माशांचा मृत्यू। नदीकाठच्या गावांमध्ये खळबळ। कृष्णा नदीच्या पात्रात रासायनिक सांडपाण्याने साखरेच्या कारखान्यांची मळी बेजबाबदारपणे सोडल्यामुळे गुरुवारी सकाळी फारणेवाडी, बहे आणि बोरगाव बंधारा परिसरात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे खच पडले असून या भीषण प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गुरुवारी पहाटेपासूनच बहे आणि फारणेवाडी परिसरात मासे तडपडून पाण्यावर तरंगू लागल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली होती। अनेकांनी बादल्या आणि पोती भरून हे मासे घरी नेले आहेत। मात्र हे मासे विषारी रसायनांमुळे मृत झाले असल्याने त्याचे सेवन करणे जीवघेणे ठरू शकते असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे। गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी याच काळात नदी प्रदूषणाचा हा प्रकार घडत आहे। कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे केवळ जलचरच नष्ट होत नाहीत तर नदीकाठच्या नागरिकांना त्वचारोग आणि श्वसनाचे गंभीर विकार जडू लागले आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही। आमचे आरोग्य धोक्यात घालून कारखाने नफा कमवत आहेत का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तर नदीचे पाणी दूषित झाल्याने बहेसह परिसरातील ग्रामपंचायतींनी सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदीपात्रात मळीमिश्रित पाणी आल्याने पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही। ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे।